नमस्कार. विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत. धरणांच्या पाणीसाठ्याचे अचूक आणि विश्वासार्ह अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोमवार 3 ऑगस्ट सायंकाळचे भीमा व नीरा खोरे अपडेट. उजनीत दौंड येथून येणारी पाण्याची आवक पुन्हा वाढणार असून उद्या मंगळवार 4 ऑगस्ट सकाळी 9 वाजेपर्यंत दौंडचा विसर्ग 1 लाख क्युसेकच्या घरात जाण्याची शक्यता आहे. पुणे बंड गार्डन विसर्ग 26,824 क्युसेक झाला. भीमा खोऱ्यात दिवसभरात पावसाचा जोर पुन्हा वाढला. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून धरण सांडव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी वाढविण्यात येत आहे. सायंकाळच्या आकडेवारीनुसार एडगाव धरणातून 4,500 क्युसेक, वडज 8,000 क्युसेक, डिंबे 19,545 क्युसेक, घोड 10,000 क्युसेक, चिल्लेवाडी 2,400 क्युसेक, कळमोडी 2,819 क्युसेक, चाचकमान 16,210 क्युसेक, भामा आसखेड 7,400 क्युसेक, वडिवेळे 3,592 क्युसेक, आंध्रा 1,921 क्युसेक, पवना 9,840 क्युसेक, कासारसाई 1,500 क्युसेक, मुळशी 9,900 क्युसेक, तर खडकवासला धरण सांडव्यातून 29,117 क्युसेक असा विसर्ग सोडला जात आहे. उजनीत एकूण पाणीसाठा 116.17 टीएमसी असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 52.51 टीएमसी इतका आहे, तर धरण टक्केवारी 98.01% झाली. उजनीच्या वीज निर्मिती प्रकल्पामधून 1,600 क्युसेक तर सांडव्यावरून 60,000 क्युसेक असा एकूण 61,600 क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे. यात वाढ होण्याची शक्यता असून तो 70 ते 75,000 क्युसेकच्या जवळपास केला जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर नीरा खोऱ्यातील भाटघर धरणातून 12,115 क्युसेक, नीरा देवघर 3,200 क्युसेक, तर गुंजवणीमधून 925 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून वीर धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गात सकाळी 11:30 वाजता वाढ करून 24,060 क्युसेक करण्यात आला आहे.